फार पूर्वी नव्हे तर जेमतेम 100 ते 120 वर्षांपूर्वी अनेक गावातून माणसे एकत्र कुटुंबात नांदत होती. सख्खे चुलत 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 नाती असणारी माणसे एका छपराखाली राहत असत. शेती बागायतीत पिकणाऱ्या वस्तू या एका छपराखाली येत होत्या. एकत्र राहणारी माणसे शेत कसण्यासाठी पडेल ती कामे करीत होती. शेती बागायतीतील उत्पादनावरच माणसांचे पोट अवलंबून होते. शेतीतून फारसे काही मिळत होते असे नव्हे, पण निदान एक वेळची पोटाची खळगी भरत होती. गावांमधून फारसे रोजगार उपलब्ध नव्हते. त्या काळात कारखाने असणारी शहरे निर्माण झाली नव्हती. गावाबाहेर पडण्याने रोजगार मिळण्याची खात्री नव्हती. पूर्वीच्या काळातील महत्त्वाचा एकमेव रोजगार म्हणजे प्रामुख्याने सैन्यात भरती होणे. त्या व्यतिरिक्त नोकऱ्यांची फारशी क्षेत्रेच खुली नव्हती. 20वे शतक सुरू झाल्यावर कारखानदारी वाढत गेली. रोजगाराची अनेक क्षेत्रे खुली झाली. माणसे शहरांकडे वळू लागली. तेथेच वस्ती करून राहू लागली. न्यूक्लिअर कुटुंबे निर्माण होण्याची सुरुवात झाली. मी, माझी पत्नी, मुले, जास्तीत जास्त आई वडील म्हणजे कुटुंब ही कल्पना रूढ होत गेली. एकत्र कुटुंब ही कल्पना हळूहळू नाहीशी होऊ लागली. एकत्र कुटुंबे अस्तित्वात येण्याआधी माणसे टोळ्यांमध्ये राहत होती. त्या काळात माणसांकडे वैयक्तिक मालकीचे असे फारसे काही नसे. जे असे त्यावर साऱ्या टोळीची मालकी असे. शिकार किंवा जे काही वाट्याला येईल ते कमी जास्त प्रमाणात साऱ्यांना दिले जात असे. या वाटणीत कदाचित एखाद्यावर अन्याय होत असेलही, पण कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वाट्याला पोटाची खळगी भरण्यासाठी काही ना काही निश्चित येत होते. कुटुंबाच्या सदस्यांना एकमेकाची काळजी वाटत असे. एकमेकाविषयी थोडेफार प्रेम होते. प्रत्येक सदस्य तो वेडा अर्धवट असला तरी तो आपल्या कुटुंबाचा घटक आहे असे इतर सर्वांना वाटत असे. आता जमाना बदलला आहे. लग्नानंतर आता प्रत्येक भाऊ त्याच्या कुटुंबात वेगळा राहतो. मी, माझी पत्नी, मुले म्हणजे कुटुंब. यापैकी बऱ्याच कुटुंबातून आईवडिलांसाठीही जागा नसते. आजच्या युगात सख्ख्या भावंडांमध्येही अलिखित कायद्याने तुझे व माझे काय आणि किती हे निश्चित होत असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या हक्काबाबत जागरूक असते. अमुक एक गोष्ट, वस्तू आपल्या साऱ्यांची आहे हा सामायिक मालकीचा भाव संपू लागला आहे. नात्यातील व्यक्तींविषयी आपुलकी, प्रेमभावना कमी होऊ लागली आहे. साऱ्यांची एकत्रित मालकी हा विषय जवळजवळ कायमचा संपला आहे. एकमेकाच्या कल्याणासाठी साऱ्यांची मालकी असणारी व्यवस्था नव्याने निर्माण करता येईल का? समूह मन ही संकल्पना त्यासाठी प्रत्यक्षात आणायची आहे. यासाठी जागा लागेल, राहण्यासाठी घर लागेल, एकत्र येण्यासाठी निमित्त लागेल. समूह मनाचे स्वप्न वास्तवात यायला हवे. यासाठी कशेडी माथ्यावरील माझे घर व 2 एकर जागा द्यायला मी तयार आहे, अर्थात ही सुरुवात असेल. अशा घरांची साखळी उभी करता येणे शक्य आहे. शहरातून वास्तव्याला गेलेल्या अनेक माणसांची घरे आज गावाकडे रिकामी पडू नयेत. त्यांची झाडलोटही नीट होत नाही. त्यांच्या जागा कसल्या जात नाही किंवा दुसऱ्याच कोणीतरी त्या कसतो आणि पुढे कूळ म्हणून त्या जागेवर कोणीतरी त्रयस्थ मालकी हक्काचा दावा करतो. ज्यांच्या गावाकडील जमिनी, शेती, घरे पडू नयेत अशी माणसे घर नांदते करतील अशा माणसांच्या शोधात आहेत. घराची झाडलोट व्हावी, वर्षानुवर्षे देवघरात असलेल्या मूर्तीची पूजा व्हावी, जमीन कसली जावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. त्या संदर्भात कदाचित त्यांच्या आणखी काही अटी असतील. त्या एकत्र बसून ठरवाव्या लागतील. भिन्न कुटुंबातील सदस्यांनी तेथे कशासाठी एकत्र यायचे यावर मात्र अधिक विचार व्हायला हवा आहे. समूह मनाची संकल्पना नेमकी त्यासाठीच आकाराला आणायची आहे. कशेडी माथ्यावरील प्रकल्प ही समूह मनाची सुरुवात असेल. प्रकल्पाची भूमिका व अधिक तपशील यापुढील काही भागातून नोंदविला जाईल. त्यावर अधिक विचार करावा व आपल्या सूचना कळवाव्यात ही विनंती आहे. धन्यवाद.